आज ना मी सांगलीमध्ये आलेला लंडन ब्रिज बघायला गेलो। जाताच तर काय तिथली लाइटिंग आणि छान छान पाळणे बघून श्रमण खूप खुश झाला। इतका खुश झाला की त्याला आम्ही नेईपर्यंत दमच निघेना। तो स्वतःच पायऱ्या चढत लंडन ब्रिज बघण्यासाठी निघाला। वरती जाऊन आम्ही छान लंडन ब्रिज कसा आहे बघतच होतो। तोपर्यंत तिकडे काय पाळणे दिसले। पाळणे दिसल्यानंतर श्रमण आणि जराच खुश झाला। श्रमणला पाळण्यात बसायला खूप आवडतं। त्याला मी येईपर्यंत पण निघेना। तो मलाच टाटा बाय बाय करत ब्रिजची पाहणी करू लागला। ब्रिजची सगळीकडे पाहणी करत होतो तोपर्यंत काय आतमध्ये प्रवेश झाला आणि आतमधली गर्दी बघून तर आम्ही चक्कच झालो। सुंदर सुंदर खूप सुंदर चित्रे तिथे बनवलेली होती वॉलवरती। सगळीकडे वॉलवरती असं दुकाने आहेत, रोडच्या साईडला स्ट्रीट दाखवलेलं आहे। स्ट्रीटवरती झाडं दाखवली आहेत, छान दुकानांची चित्रे दाखवलेली आहेत। म्हणजे असं तिथे त्यांनी दाखवलं आहे की ते एक स्ट्रीट आहे आणि स्ट्रीटच्या साईडला दुकानं आहेत। खूप सुंदर वाटत होतं तिथं गेल्यानंतर। खरंच लंडनमध्ये आलो आहे असं फील होत होतं। लंडन तर काही मी अजून बघितलं नाही, पण इथे आल्यानंतर लंडनचा आस्वाद घेता आला। खरंच खूप सुंदर होता सगळा नजारा। सगळीकडे गर्दी पण होती आणि आमचा श्रमण तर काय खूपच एन्जॉय करत होता। त्याला प्रत्येक ठिकाणी जायचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी फोटो काढून घ्यायचा होता। तिथे जाणार आणि पटकन आई 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 असं म्हणणार, म्हणजे त्याला सांगायचं होतं की आई माझा फोटो काढ। नंतर आम्ही असेच पुढे गेल्यानंतर श्रमणने तितक्यात काय मित्रमंडळीच गोळा केली। इतके सारे मित्र आणि 2च मिनिटात असंच पुढे गेलो। तिथे हे टेलिफोन बूथ दिसलं। श्रमणने पटकन आत गेला श्रमण आणि फोन कानाला लावून टेलिफोन बूथमध्ये फोन करू लागला। फोन कोणाला करत होता माहीत नाही, खरं नक्कीच खूप खुश होता। मग पुढे गेल्यानंतर तिथले लंडनमधल्या एका परीचे पंख दिसले। मग त्याची छान पडताळणी करत होता श्रमण। त्याची पाहणी करून पुढे गेलो तर छान छान सुंदर भिंतींवरती स्टॅच्यूची चित्रे काढलेली होती। खूप सुंदर स्टॅच्यू होते। सगळेजण बघण्यात खूप रमले होते। लहान सहान मुलांपासून मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सगळे लंडन ब्रिज पाहण्यासाठी आले होते। थोडंसं पुढं गेलो तर तिथे काय सिंह दिसला। मग श्रमण खूप खुश झाला। त्या श्रमणला मोहच आवरेना त्या सिंहावरती बसण्याचा। शेवटी श्रमणने सिंहावरती झेप घेतलीच आणि असा बसला की कुठेतरी राजा बसल्यासारखं। खूप खुश होता श्रमण। नंतर पुढे गेलो, सगळीकडे श्रमण फोटोशूट चालूच होतं श्रमणचं। खूप तो एन्जॉय करत होता। नंतर अजून सुंदर सुंदर पुढे देखावे दिसले। सगळे आम्ही एन्जॉय करत होतो। सगळे खूप सुंदर बघत होते। सगळे फोटोशूटमध्ये खूप रमलेले होते आणि श्रमणसुद्धा सगळे पूर्ण कसं एवढ्या लहान वयात एवढं तीक्ष्णपणे सगळे पाहत होता की काय जणू काय ह्याला खरंच लंडनमध्ये आल्यासारखं वाटत होतं। आणि तिथून बाहेर पडतंच काय बाहेर गेल्यानंतर छान पाळणे श्रमणच्या आवडीचं सगळं दिसायला चालू झालं। श्रमण आणखी खुश झाला। मग काय त्याला यात बसू का त्यात बसू, बसायचं तर सगळ्यामध्येच होतं। चला सुरुवात तर केली सगळीकडे श्रमणला बसवायला। हळूहळू एक 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 करत सगळ्यात श्रमण बसायला सुरुवात केली। यामध्ये बसल्यानंतर तर काय आम्हाला वाटलं हा घाबरेल, पटकन पाळण्यावाल्याला सांगून थांबून श्रमणला उतरून घ्यावं लागेल। पण काय श्रमणने तर मजाच केली। त्याने थोडंसुद्धा श्रमण घाबरला नाही। खूप खुश होता, एन्जॉय करत होता। त्याला भीती तर कसलीच वाटत नव्हती। आपण पडेल करेल काहीसुद्धा त्याला वाटत नव्हतं। तो मस्तपैकी एन्जॉय करत होता। एका साईडला दादासोबत तो बसला होता, त्यामुळे त्याची भीती खूप कमी झाली होती। तो खूप निवांत एन्जॉय करत होता आणि सगळा नजारा पाहत होता। आणि हा माझा खूप आवडीचा पाळणा। त्यात ना शेवटी टोकाला बसायला मला खूप आवडतं आणि आश्लेषने तर मला परवानगी दिलीच नाही त्यामध्ये बसण्यासाठी। असे बघूनच आम्ही मन भरवून घेतलं। मग आता इथे आलो, श्रमणला काही केलं तर त्या पाण्याच्या होडीत बसायचंच होतं। शेवटी त्या काकांना कसं तरी मनवलं आणि श्रमणला त्या होडीत बसवलंच। असं होतं हे लंडन ब्रिज। आता कोण कोण लंडन ब्रिज बघून आला आहे आणि कोण कोण बघायला जाणार आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।